क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण सुरगाणा विधानसभेच्या SIR मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। संघटनात्मक बैठकीत उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे मार्गदर्शन। मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण। SIR मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अद्ययावत करणे आणि पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित संघटनात्मक आढावा बैठक, कार्यकर्ता संवाद मेळावा आज शक्तीस्थळ दळवट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे आणि तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना SIR मोहिमेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले। पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी, नवमतदारांचा समावेश, मतदार यादीतील दुरुस्त्या, बूथ स्तरावरील पडताळणी तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही कशी करावी याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली। प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहनही त्यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी मनोगतात सांगितले की कडवण सुरगाणा तालुक्यात नेहमीच संघटनात्मक काम उत्तम राहिले आहे। दर सोमवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी उपलब्ध असणार आहे। कोणताही प्रश्न असेल, कोणतेही काम असेल तर ते आम्ही करू असे आश्वासन त्यांनी दिले। आमदार नितीन पवार बोलताना म्हणाले की दिलीप खैरे राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष असतानाचा कामाचा झंझावात आम्ही बघितला आहे, त्यामुळे आम्ही नेहमी सोबत राहून काम करू। सोमवारी आम्ही देखील राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी होऊ। तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सांगितले की जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात मजबूत पक्ष संघटन उभे करू। कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी बूथ स्तरावर जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले। या मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांचे आदिवासी संस्कृतीप्रमाणे वाजत गाजत स्वागत केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितीन पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले। या बैठकीत सप्तशृंगी गडाचे उपसरपंच संदीप बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, पांडुरंग पाटील, युवा नेते ऋषिकेश पवार, चेतन कासव, डॉक्टर योगेश गोसावी, पूजा आहेर, राहुल कदम, योगेश निसाड, सुरगाणा तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, शशी बागुल, कुंदन हिरे, रोहित पगार, रणधीर वाघ, अजय दुबे, नवसू गायकवाड, मधुकर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश जगताप, पुनत खोरे, कडवण। माझी निवड होऊन 1 महिना झाला मला वाटतं। म्हणजे मी कालपर्यंत सांगत होतो की माझं सगळ्यात चांगलं स्वागत दिंडोरीला झिरवळ साहेबांकडे झालं, पण मला आज थोडा शब्द बदलावा असं वाटतो। झिरवळ साहेबांना पण मी सांगेन की तुमच्यापेक्षाही नितीन भाऊनी माझं नाव तर मी आपणही माझा स्वागत सत्कार आणि जे मला प्रेम दाखवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचाही मनापासून आभारी आहे। पक्ष संघटनेचं काम करताना आम्ही आता संपूर्ण जिल्हाभर फिरलो, जे आज आपला हा शेवटचे 2 तालुके होते नितीन भाऊचे, आणि हे सर्व काम करत असताना संपूर्ण जिल्ह्यात उत्साह आहे। आपल्याकडे 8 विधानसभा मतदारसंघ येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मी काम करतो, ज्याचा अध्यक्ष नितीन भाऊनी यांनी मला केलेले त्याच्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ, त्यात 4 आपले आमदार आहेत, म्हणजे भुजबळ साहेब आहे, झिरवळ साहेब आहे, भाऊ आहे आणि दिलीप काका आहे। तर या 4ही ठिकाणी आपलं काम जोरात आहे, काही अडचण नाही। उरलेल्या 4 ठिकाणी सुद्धा मी नितीन भाऊला शब्द देतो की उरलेल्या 4 ठिकाणी सुद्धा आपलं काम जोरात आहे। त्यांचं मी माझ्या या कडवण सुरगाणा मतदारसंघात विशेष करून माझ्या गावी आपलं मनापासून स्वागत करतो। त्यांच्या समोर आलेले बाळासाहेब, आमचे दोन्ही तालुक्याचे तालुका अध्यक्ष, आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक कौतिकजी महाराज, समोर उपस्थित असलेले कडवण सुरगाण्याचे सर्व माझे बंधू आणि भगिनी, आजची मीटिंग ही विशेष करून SIR संदर्भात होती। तर त्या पक्षाचं तर काम आपलं चालूच राहील, पण हा जो काही SIR आता सरकारने हे केला आहे त्याबाबत आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार। एक लक्षात घ्या बरं का सर्वांनी, आपण जे काही गेलो नाही सर्वांची यादी दिली, दोन्ही अध्यक्षांनी दिली का? ते आता तुम्हाला कामाला
आता येतील ते पण वेळ कमी आहे. तर त्यासाठी जरा तुम्ही लक्ष द्या. माझी एक सर्वांना विनंती आहे, सुरगाण्याच्या विशेष करून सुरगाण्याच्या लोकांना. आणि तुम्हाला काही अडचण असली तर ती तुम्ही आपले तालुका अध्यक्ष असतील, मी आहे किंवा तहसीलदार साहेब आपले एकदम सुरगाण्याचे चांगले कळवणला तहसीलदार साहेब चांगले ते आपल्याला वेळोवेळी तेही मदत करतील. कारण की आता एक पुढची जी पावसाळ्यानंतरच्या निवडणुका आहेत त्या बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या राहणार. एक लक्षात घ्या, ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष साहेब, आपल्या तालुक्याचे आमदार साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. आत्ताच भांबरे सरांनी त्याला पार्श्वभूमी सर्व सांगितलेली आहे. मी आज आपले जे SIR काम सुरू आहे 117 कळवण मतदारसंघ जो आहे त्या अनुषंगाने एक प्राथमिक माहिती आपल्याला सर्व सांगतो. यामध्ये आपल्या मतदान केंद्रामध्ये एकूण 348 मतदान केंद्र आहेत. कळवणमध्ये 177 आहेत, सुरगाण्यामध्ये 171 आहे. आपली BLOची संख्या 348 आहे. एक मतदान केंद्राप्रमाणे आहे. नंतर जे आपलं सहाय्यक BLO नेमलेले आहेत ते 519 आहेत. याच्यामध्ये आजपर्यंत कालचा जो सकाळचा रिपोर्ट आहे त्यानुसार आपले एकूण जे मतदार आहेत 3,03,779. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.